यानंतर नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी आहे। नवी मुंबई मनपाच्या ऐरोली प्रसूतिगृहामध्ये चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याचा तर आणखी एक महिला गंभीर असल्याचा आरोप केला जातोय। उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सोनम डोंगरे या महिलेचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचाही मृत्यू झालाय, तर दुसरी महिला गंभीर स्थितीत आहे। तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय। दरम्यान डोंगरे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घ्यायला नकार दिलाय। शवविच्छेदन नवी मुंबई पालिका रुग्णालयामध्ये न करता मुंबईतल्या रुग्णालयामध्ये करावं अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। डॉक्टरांवर डबल मर्डर केस लावण्याची पती आणि नातेवाईकांनी मागणी केली आहे। तसंच उपचारादरम्यान पत्नीला भेटू दिलं नाही असाही आरोप पतीने केला। आम्हाला अजिबात आतमध्ये सोडलं नाही। बोलले की नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे होत असतं असं एखाद दोन पेशंटला, तर हे नॉर्मल आहे, काही तुम्ही काळजी करायचं टेन्शन नाही असे त्यांनी बोलले। आणि जवळजवळ 3 तास माझ्या वाईफला त्यांनी आतमध्ये काही केलं, मला काहीच खबर नाही करू दिली। त्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही अजिबात, किंवा मला काहीच कुठल्याच प्रकारे त्यांनी हे नाही केलं। मी त्यांना वारंवार बोलत होतो की इकडनं मी हलवतो माझ्या वाईफला, मी दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो, पण त्यांनी मला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही। उडवडूचे उत्तरे दिली आणि मला आतमध्ये नातेवाईकांना मला दोघांना पण आतमध्ये येऊ दिलं नाही। तर ऐरोली रुग्णालयातील महिलेचा मृत्यू आणि डॉक्टरांच्या चुकीमुळे झाल्याचं सतेज पाटील यांनी म्हटलंय। सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणी सतेज पाटील यांनी केली आहे। मला वाटतं हा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी मेडिकल निग्लिजन्समुळेच झालेला आहे आणि सरकारनं यामध्ये तातडीनं त्या संबंधितावर कारवाई करत असताना किमान पुढच्या काळामध्ये अशा गोष्टी घडू नयेत याची दक्षता सरकारनं घ्यावी अशी आम्हाला अपेक्षा आहे।